हे बामणांनी केलेलं षडयंत्र आहे, अशा पद्धतीचीच मागणी करायची। आणि हे आरक्षण वाचलं तर पाहिजेच, परंतु आमचं आरक्षण वाढलं पाहिजे। की हा वरचा 15% हा तसाच राहिलाय आणि ह्यामध्ये ते म्हणतात की करा वर्गीकरण, करा तुमचं क्रीमी लेअर, पण हा जो तुमच्या मानगुटीवर बसलाय तो तसाच आहे ना। लोकांची अशी डिमांड होती, अशी मागणी होती की बाबा 21 तारखेचा बंद आहे, तर मग हे आरक्षणाचा गोंधळ जो आहे त्याचा स्पष्टता करा, नाही का। काही अधिकारी, काही संघटना वगैरे त्यांची चर्चा झाली, जे बंद पुकारलं आहे, तर महाराष्ट्रामध्ये स्पष्ट पुढे येऊन जबाबदारी घेऊन बोललं पाहिजे। त्याच्यासाठी मुंबईला पत्रकार परिषद झाली आणि महाराष्ट्रामध्ये देशभराच्या बंदमध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या सर्व पक्ष संघटनांना आवाहन करण्यात आलं की बाबा हा जो निर्णय अतिशय घटनाविरोधी आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं। आपला चहा, सांची चहा, संपर्क 9130061066। सुप्रीम कोर्टाने जे असंविधानिक जे निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये येत्या 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी घोषणा केलेली होती। त्याची ही बैठक झाली। पुढे असा निर्णय होतोय की आंबेडकर भवन, पुणे स्टेशनचं आंबेडकर भवन इथलं हे कार्यालय असेल मोर्चापर्यंत, मोर्चाचं, आणि मोर्चा हे सर्व अनुसूचित जाती जमाती व आंबेडकरी विचाराच्या पक्ष संघटना अशा पद्धतीचा मोर्चा असणार आहे। पुणे शहरातल्या सर्वच संघटना सोबत घेऊन 100% बंद हे 21 तारखेला करायचा आहे, असा ठाम निश्चय आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा झाला आहे। हे जे आरक्षण आहे, आरक्षणाचं स्वरूप जे आहे हे काही ठीक नाही किंवा आरक्षण म्हणून आरक्षण नाही। हा एक जसं पाकिस्तानचा जो भूभाग आहे तो पाकिस्तानला वेगळा दिला, त्यांचं स्वतंत्र राज्य चालू आहे। आम्हाला आमच्या डोक्यावर जर या ब्राह्मणांचं किंवा काँग्रेसची जर सत्ता आली तर हे बहुसंख्याक आहे। बाबासाहेबांना बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक जे कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणतो की जे लोकशाही पद्धत म्हणतो त्या ठिकाणी बहुसंख्याकांचं राज्य येणार, म्हणून हे बहुसंख्याक लोक आम्हाला अधिकार देणार नाहीत, हा बाबासाहेबांना ठाम विश्वास। म्हणून बाबासाहेब म्हणतात की आम्हाला सेफगार्ड, आणि सेफगार्ड दिल्यानंतर बाबासाहेब म्हणतात सेफगार्डची गॅरंटी काय, व्हॉट इज द गॅरंटी फॉर सेफगार्ड, आम्हाला मिळतील याची काय गॅरंटी। आणि मग गॅरंटी जी आहे ती गॅरंटी 35व्या कलमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ती फंडामेंटल राईट्स म्हणून दिलेली आहे। परंतु आता काय झालं की आपण आरक्षणापर्यंत पोहोचलेलो आहोत, त्याला कुणी हात लावता कामा नये, म्हणून हा कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्डचा मुद्दा आहे। आणि ते कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड बहुमताच्या आधारावर, निकाल कितीचा लागला, 6-1 है ना, असा निकाल जर लागलेला, बहुमताच्या आधारावर आज आमचे सेफगार्ड्स काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे। हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे, मोठा मुद्दा आहे। म्हणून आता हा जो मुद्दा आहे 1954 मध्ये, दुसरा मुद्दा सांगतो की 1954 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा देताना एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला। सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या शेजारीच बसलेले होते आणि सरदार वल्लभभाई पटेलांना उद्देशून ते म्हणतात की पटेलजी तुम्ही आता एक काम करा की संपूर्ण भारतामध्ये तुमच्या हाताखाली होम मिनिस्टर होते, तुमच्या हाताखाली जेवढे लोक असतील त्या लोकांना तुम्ही विचारा, त्या संस्थांना तुम्ही विचारा की आत्तापर्यंत 1950 ते 1954 पर्यंत आजपर्यंत किती या रिझर्वेशनचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे, विचार। त्यांनी दुसऱ्याच दिवशी सगळ्या यंत्रणा फिरवल्या, सगळी इन्फॉर्मेशन काढली, एकही 1954 पर्यंत एकही संस्थेने रिझर्वेशनची इम्प्लिमेंटेशन केलेलं नव्हतं। 1950 ते 1954 पर्यंत रिझर्वेशनचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की रिझर्वेशनचं इम्प्लिमेंटेशन आणि आज जो मुद्दा आहे की क्रीमी लेअर लावणे किंवा
ज्या लोकांना ज्या जातींना आरक्षण जास्त मिळालेलं आहे त्या लोकांना बाहेर काढणं, हा जो वर्गवारीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा केव्हाच निघाला असता फक्त इम्प्लिमेंटेशन केल्यामुळे। आजपर्यंत मुद्दा काय आलेला आहे, SC आणि ST मध्ये अ ब क ड हे करता येत नाही, सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल चुकीचा आहे। SC आणि ST मध्ये क्रिमी लेअर लावता येत नाही, तो निकाल चुकीचा आहे। कोणत्याही SC ST ची सूची त्याच्यामध्ये बदल करायचा अधिकार हा प्रेसिडेंटचा म्हणजे राष्ट्रपतीचा अधिकार आहे, तो संसदेने त्यांना बहाल केलेला आहे आणि तो अधिकार सुप्रीम कोर्टाने संसदेकडनं आणि राष्ट्रपतीकडनं काढून तो स्टेटला दिलेला आहे। मुळात स्टेटला हा अधिकार आहे का? मुळात आरक्षणाची संकल्पना बाबासाहेबांनी जी मांडली, जी संसदेमधनं आपल्या संविधानाच्या माध्यमातून आली, त्याला 3 महत्त्वाचे घटक आहेत। एक सामाजिक शोषण, आर्थिक शोषण, शैक्षणिक शोषण। शिक्षणापासून वंचित कोण ठेवते हे जर पाहिलं तर आजपर्यंत 78 वर्ष होतील आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 78 वर्षामध्ये आणि 75 वर्षाच्या संविधानानंतर शिक्षणामध्ये आपली SC ST ची आज देखील अधोगतीच आहे। सुप्रीम कोर्टाचा कोणताही निर्णय आला तर त्याचं रिव्ह्यू पिटिशन करायचं असतं। आता जरी आपला किती विश्वास आहे किती नाही याच्यापेक्षा आपण संविधानाला मानतो आणि संविधानाची जी सिस्टम आहे, संविधानाच्या सिस्टममध्ये म्हणजे सगळ्या जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांचे अधिकार आणि मर्यादा दिलेल्या आहेत, नमूद केलेल्या आहेत। मग त्याच्यामध्ये ह्या सुप्रीम कोर्टाचे देखील अधिकार आणि मर्यादा नमूद केलेल्या आहेत, परंतु त्यांनी आपल्या अधिकाराचं उल्लंघन स्वतः करून ते पुढे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे टिप्पणी केली किंवा वेगवेगळे भाष्य केलेलं आहे, हे उचित नाही आहे। हे आपण त्या ठिकाणी क्लिअर कट करायचं। म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची जी काही लिस्ट आहे, याची जी काही यादी आहे ती स्वाक्षरित करण्याची किंवा ती प्रमाणित करण्याचं काम हे राष्ट्रपतीचं असतं आणि सुरुवातीला तो ठराव संसदेत पास करायचा असतो। असं कोणतीही गोष्ट न करता यांनी सरळ सरळ ही जी काही स्ट्रक्चर आहे म्हणजे SC STचं, ह्या स्ट्रक्चरलाच बाधा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपलं ही जी रणनीती आहे 2 पद्धतीने आखायचं ठरवतं, एक तर न्यायालयीन आणि दुसरी रस्त्याची लढाई। ह्याच्यासोबत मला वाटतं 3ऱ्या पद्धतीने पण आपण करू शकतो की आपण एवढे सगळे लोक एकत्र येऊन एक चांगला ढाचा तयार करून म्हणजे जे आपल्याला मुद्दे मांडायचे ते सगळे मुद्दे एका पानावरती घेऊन त्या मुद्द्यांवरती सर्व भारतीयांचं ज्याला ह्याचा विरोध करायचा आहे त्यांच्या सर्वांच्या सह्या घेऊन माननीय त्या सुप्रीम कोर्टाच्या बेंचला सर्वांनी मेल करावं किंवा आपण पत्र व्यवहार करावे असे मी सर्वांना विनंती करतो। मान्यवर कांशीराम साहेब जे म्हणायचे की हा जो उभा समाज आहे असा आडवा समाज करायचा आहे, ही जी समता आणायची आहे, पण ह्या 50% मुळे काय झालंय की हा वरचा 15% हा तसाच राहिलाय आणि ह्यामध्ये ते म्हणतात की करा वर्गीकरण, करा तुमचं क्रिमी लेअर, पण हा जो तुमच्या मानगुटीवर बसलाय तो तसाच आहे ना। मग हे जे फक्त 50%चं जे वर्गीकरण झालंय ते आर्टिकल 15चं उल्लंघन नाही का? ते डिस्क्रिमिनेटरी नाही का SC STच्या बाबतीमध्ये? तर म्हणजे सगळ्यांचं जर 100% कास्ट सेन्सस घेऊन तुम्ही वर्गीकरण करा तुम्ही, तर इन प्रिन्सिपल त्यामध्ये काही वाद असू शकत नाही, कारण की सर्वांचं तुम्ही वर्गीकरण करताय, महार मोठा का मांग मोठा, तर तुम्ही हे विचारा की ब्राह्मण मोठा का बनिया मोठा का ठाकूर मोठा। बाबासाहेब संविधान सभेत म्हटले 341 डिफेंड करताना की पॉलिटिकल हस्तक्षेप होता कामा नये, पण हे ज्युडिशियल हस्तक्षेपही होतं आरक्षणामध्ये आणि त्यामुळे आपल्याला हा आपल्यावर हा एक अटॅक आहे हे आपल्याला समजून फक्त आपण हे बचावची मागणी करणं मला वाटतं की ते योग्य तर आहेच, पण फक्त ती मागणी करणं योग्य नाहीये, कारण की आपण 21 ऑगस्टला आपण सगळ्यांनी जरी निर्णय घेतला की आम्ही जाणार नाही बंदामध्ये, तरी देशाचं वातावरण आहे की तो खूप मोठा बंद होणार आहे, 2018 पेक्षाही मोठा बंद होणार आहे। आणि जर आपण जाणारच आहोत, जर आपण केसेस अंगावर घेणारच आहोत, तर आपण आरक्षण बचाव नाही पण आरक्षण बढावची मागणी केली पाहिजे। 50% सीलिंग हे गेलंच पाहिजे। आम्ही विद्यार्थ्यांनी 20-10-60चा नारा दिलेला आहे की SC ST OBCंना 20%, 10%, 60% हे मिळालंच पाहिजे। शहरामध्ये फक्त आंबेडकर राईटच्याच विचाराचे लोक न घेता
त्यामध्ये आज भारत बचाव संविधान बचाव या माध्यमातून संपूर्ण देश पेटलेला आहे. त्यासाठी समविचारी पक्षाचे लोक असतील त्यांना सुद्धा आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे. समविचारी पक्ष असतील त्यांच्या लोकांना बोलवलं पाहिजे, त्यांची चर्चा केली पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन जे इतर समाजाचे असतील पण ते बाबासाहेब फुले आंबेडकर विचाराचे असतील त्या लोकांना सुद्धा इन्व्हॉल्व केलं पाहिजे, जेणेकरून ही जी मुवमेंट आहे, हे जो गोष्टी चालल्या आहेत ह्या जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत कसे जातील आणि आपला जो उद्देश आहे, बाबासाहेब जो उद्देश आहे, सर्वाला घेऊन जाण्याचा उद्देश आहे, या माध्यमातून आपल्याला सफल करता येईल. जेवढे आपले अनुसूचित जाती जमातीचे खासदार आहेत त्या खासदारांनी हा विषय संसदेत उचलला पाहिजे. कारण जसं बेला त्रिवेदी मॅडमने सांगितले, हे काम संसदेत आहे. सुप्रीम कोर्टाला याच्यात हस्तक्षेप करण्याचं काही गरज नाही, त्याचा काही संबंधच नाही आहे. म्हणजे संसदेच्या खासदारांना आपण निवेदनं देऊ आणि हा विषय संसदेत उचलू, राष्ट्रपतीमार्फत सुप्रीम कोर्टाला द्यायला लावू. आणि हा बंद जास्तीत जास्त रित्या यशस्वी होण्यासाठी पुणे शहरातली जेवढी बुद्धविहार आहेत, समाज मंदिरं आहेत, त्या ठिकाणी आपण या विषयाचं चिरफाड करून विश्लेषण योग्य प्रकारे दिलं पाहिजे. नाहीतर जातीमध्ये संघर्ष निर्माण झाला तर ते फार महागात पडणार आहे. जातीने जनगणना झाली पाहिजे आणि ज्यांनी जास्त आरक्षण बळकावलेलं आहे 3.5% त्यांचं कमी केलं पाहिजे. हा राजकीय विषय झाला पाहिजे, ही राजकीय मागणी झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा केलेला आहे असं माझं मत आहे. ॲट्रॉसिटी यांच्यावरती दाखल करा. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण या 3 कमिट्या कराव्यात. एक आर्थिक द्रव्य गोळा करणारी, त्यात 3 लोक असावीत. दुसरं नियोजन कमिटीमध्ये 3 लोक असावीत. तिसरं प्रसिद्धी माध्यमाकरता 3 लोक असणार आहेत. आणि ह्याच्याकरता ज्या नियोजनाकरता 6 गोष्टी लागणार आहेत. पहिला आहे हँडविल, दुसरा आहे झेंडे, तिसरा आहे झेंड्याच्या काट्या, तिसरा आहे 3 भोंगे रिक्षा, त्याच्यानंतर मीडियाचे जे काही प्रतिनिधी असतील. त्याचा जो खर्च होणार आहे तो खर्च आजच्या तारखेला जी लोक ज्या भागातली उपस्थित आहेत, मी स्वतः हडपसरमधनं उपस्थित आहे, हडपसरची पूर्ण जबाबदारी मी घेतोय. हे ब्राह्मणी षडयंत्र आहे, हे बामणांनी केलेलं षडयंत्र आहे. अशा पद्धतीचीच मागणी करायची आणि हे आरक्षण वाचलं तर पाहिजेच, परंतु आमचं आरक्षण वाढलं पाहिजे ही मागणी केली पाहिजे. आजपर्यंत 3.5% लोकांनी जे आरक्षण खाल्लेलं आहे त्या आरक्षणाचा डाटा सुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे. आज जे आरक्षण नष्ट करायचं षडयंत्र चाललेलं आहे हे त्वरित थांबलं पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे. आरक्षणाचे जात जनगणना झाली पाहिजे आणि जात जनगणनेच्या आधारे आमचा जो हिस्सा आहे तो आमचा हिस्सा आमच्या वाट्याला मिळालाच पाहिजे. ही ठाम भूमिका घेऊन आपण पुढे निघायला पाहिजे. आता शेपट्या घालून चालणार नाही, लक्षात ठेवा. आता आक्रमकतेने पुढे या, कारण ते वेगळ्या पद्धतीने ते पुढे येत नाहीत, इतरांना पुढे करतायत. आपण शिकलेल्या लोकांनी जर पुढे आलं तर आपलं आरक्षण वाटणार आहे. एकटे बाबासाहेब लढले, सगळ्यांना आरक्षण मिळालं. आम्ही काय करतोय आरक्षण वाचवण्यासाठी? आज सगळ्यांची ही जबाबदारी, शिकलेल्यांची जबाबदारी आहे. तुम्ही आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. तुम्ही जर रस्त्यावर नाही उतरला तर तुमच्या पुढच्या भावी पिढी तुम्हाला गांडो म्हणतील, हे लक्षात ठेवा. हीच भाषा आता वापरायला शिका, त्याशिवाय पर्याय नाही. कर्मचारी संघटना आहेत, शिक्षक संघटना आहेत, वकिलांच्या संघटना आहेत, डॉक्टरच्या संघटना आहेत, राज्य शासनाच्या कर्मचारी, केंद्र शासनाचे कर्मचारी आहेत. त्या सगळ्यांना बोलून त्यांना याचं गांभीर्य लक्षात घेऊन जर आपण योग्य पद्धतीने हे ऑर्गनाईज केलं, हँडबिल्स काढून लोकांपर्यंत गेले पाहिजे, बुद्धविहारांपर्यंत गेले, मंदिरांपर्यंत गेलं पाहिजे, मातंग समाजांपर्यंत गेलं पाहिजे, चर्मकार समाजांपर्यंत गेलं पाहिजे, मेहतर समाजांच्या संघटनांपर्यंत गेलं पाहिजे. तर आपली भूमिका जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचवताना तोपर्यंत त्याचं जे रिपरक्युशन्स आहे ते आपल्याला येणार नाही आणि आपला कार्यक्रम यशस्वी होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्यामुळं आज आपण इथं आहोत आणि बोलतो. त्या संविधानाला जर कोणी धक्का लावत असेल तर एखादी छोटी मुलगी असो, वयस्कर असो किंवा माझ्यासारखी 55 वर्षाची बाई असेल, फाडून खाईल एखाद्याने, फाडून अक्षरशः वाघिणीसारखी खाईल, कुत्र्यासारखी पळवत. इतकी ताकद आपल्या जातीत आहे, रक्तात आहे, योकोप्यात आहे आणि शिक्षणामध्येही आहे. जर बाई शिकली नाही म्हणून ती काय करू शकत नाही अशातला भाग नाही, तिच्या त्या रक्तात सगळं आहे. तर जर संविधानाला जर कोणी हात लावत असेल ते ग्रामीण भागातलीही लोक
अगदी तळमळीने ह्या क्षेत्रामध्ये उतरून तुमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करू शकतात.